नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. बरं का बाळ, तू मोठेपणी कोण होणार असा प्रश्न विचारायची मोठ्यांना इतकी खोड असते ना, आणि उत्तर सुद्धा वेगवेगळे येतात बरं का. म्हणजे कोण म्हणतं डॉक्टर, कोणी म्हणतं ड्रायव्हर, कोणी म्हणतं मी क्रिकेटर होणार, कोणी म्हणतं सैनिक होणार. आणि मग हळूहळू जसजसं ती मुलं मोठी मोठी होत जात असतात तसतसं ते सगळा प्रेफरन्स बदलत जातो. म्हणजे वयामुळे म्हणा किंवा येणाऱ्या दबावामुळे म्हणा, पण हळू सगळं बदलत जातं आणि शेवटी ते काहीतरी भलतंच होतात. माझं तसं नाही आहे. माझं तसं नाही. अगदी लहानपणी बघा, लहानपणी मला तो गोळी विकणारा असतो ना, मला गोळीवाला व्हायला आवडायचं. मग जरा मोठा झाल्यानंतर मला असं वाटलं नाही नाही गोळीवाला नको, आता आपण ना मस्तपैकी वडापावचा स्टॉल टाकूया. मग जरा मोठं झालं म्हटलं नाही नाही वडापावचा स्टॉल नको, आपण जरा हॉटेलच्या काउंटरला बसूया है ना. आणि मग नंतर म्हणजे आता खवय्या झालं. एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे माझं सातत्य किती आहे बघा. जे काही मला वाटायचं ते खाण्याशी संबंधितच वाटायचं आहे की नाही. ह्याला म्हणतात हे आणि त्याला म्हणतात ते, असो काय असेल ते असो, पण माझं म्हणजे लहानपणापासून मला तेच वाटायचं. म्हणजे लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ना, तसं माझं होतं. सगळं तिथेच लक्ष खाण्यावर. म्हणून मी आज इथे बसलोय आणि वेगवेगळे पदार्थ तुमच्या समोर टेस्ट करतोय, तुम्हाला दाखवत खातोय. आणि म्हणूनच परत एकदा विदर्भ सिरीजमध्ये माझे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आणि तुम्हाला काही वेगवेगळे पदार्थ दाखवण्यासाठी सौ पाठक यांना मी इथे आमंत्रित केलेलं आहे. तुमचं मनापासून स्वागत. सर नमस्कार. सर आपल्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू आणली. अरे बापरे, हे काय आहे? प्लीज उघडून बघाल. उघडून बघू लगेच? ओके. म्हणजे अर्थात तुम्ही सांगितलं म्हणून बरं झालं, नाही तर माझी लहान मुलाची उत्सुकताच असते. लहान मुलं कसं हातानंतर लगेच टारा 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 फाडतात. जरा मोठा झाल्यामुळे मी टारा टारा फाडणार नाही, पण जवळजवळ जोर तेवढाच लागतोय माझा. ओके, काहीतरी वेगळं दिसतंय. अरे बापरे, बघायचंय बघा. अन्न हे पूर्ण ब्रह्म. पाठक बहिणी अतिशय धन्यवाद. खूप छान आहे हे, खूप छान आहे. आणि सर आणखी एक छोटंसं याला गिफ्ट म्हणा किंवा हे म्हणा, मी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स मध्ये गेले 20 वर्षापासून नोकरी करते. ही आमची शेतकऱ्यांच्या सेवेसाठी अविरत काम करणारी गव्हर्नमेंट अंडरटेकिंग अशी कंपनी आहे आणि आम्ही खतं बनवतो. हो मला माहिती आहे. येस मला माहिती आहे. तर तिथे मी कामाला आहे 20 वर्षापासून. ओके, मग ह्याच्यात मी सगळे फोल्डर बनवले, खाण्याच्या सगळ्या गोष्टी मी ह्याच्यात ठेवायच्या, रेसिपीज वगैरे ह्याच्यात ठेवायच्या, त्याच्यासाठी तुम्ही दिलेले. ओके चला, म्हणजे खाणं मग कमी करून मला आता लिखाण सुरू करायला पाहिजे, तरच ह्याचा उपयोग होईल. मनापासून धन्यवाद देतो तुम्हाला. आता मला सांगा तुम्ही कुठे राहता? सर मी नागपूरला 188 अभ्यंकर नगर इथे राहते. बरं, नाही मूळच्या तुम्ही नागपूरच्या आहात का? नाही सर, मूळची तशी मी खानदेश मधली आहे. अंबळनेर हे आमचं मूळचं गाव, म्हणजे आईकडचं. बरं. तिथे आम्ही फार थोडे दिवस होतो, कारण वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते, तर त्यांना सारखं फिरती असायची, म्हणजे बदल्या व्हायच्या दर 2-3 वर्षांनी. त्यामुळे संपूर्ण खानदेश फिरून झाला आणि शेवटी आम्ही मग पुण्यामध्ये येऊन सेटल झालो. आता पुण्यात येऊन सुद्धा आम्हाला 20 ते 25 वर्ष झाली आहेत. बरं, तुम्हाला स्वतःला खायला काय आवडतं, व्हेज नॉनव्हेज? नाही सर, मला पूर्ण व्हेजिटेरियनच आवडतं. आणि यजमानांना? त्यांना व्हेज नॉनव्हेज नाही आवडतं, पण असं नॉनव्हेज आम्ही नेहमी नाही खात. ओके, आता आपण जाऊया आपल्या किचनकडे. कारण काय मला तर उत्सुकता आहेच, कारण तुम्ही वेगवेगळ्या भागातून शिकून आलेला आहात. प्रत्येकाची खाद्य संस्कृती वेगळी आहे. मुंबईची वेगळी आहे, खानदेशची वेगळी आहे, पुण्याची तर वेगळीच आहे. पुण्याची माणसंच वेगळी असतात. म्हणजे आता तुम्ही 15 वर्ष पुण्यात राहिलेला आहात, पण म्हणजे सगळीकडे खाद्य संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे आज तुम्ही काय बनवताय आणि कसं बनवताय याच्याबद्दल मला आणि आमच्या खवय्यांना प्रचंड उत्सुकता आहे. आपण आपल्या किचनकडे जाऊया. चल, आमच्या खवय्यांना तुम्ही आज काय दाखवणार आहात? सर आज माझी पहिली रेसिपी आहे नागपुरी गोळे भात. नागपुरी गोळे भात. ओके, मला साहित्य सांगता? हो, आपल्याला लागतील एक साधारण अर्धा ते 1 तास धुवून ठेवलेले तांदूळ, म्हणजे 1 तास धुवून ठेवायचे, पाणी काढून टाकायचं. बरं. त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट, थोडंसं जाडसर बेसन,
भाजून घेतलेला खोबऱ्याचा किस, ओके, कोथिंबीर, तिखट, साखर चवीला, तेलाची फोडणी, लिंबाचा रस, मीठ, जिरे पावडर, अख्खे जिरे, धने पावडर आणि हळद. ओके. मला सांगा, हे जे हा जो काय म्हणतो आपण दाणे जे शेंगदाण्याचं कूट, हे भाजलेले आहेत का साधे? भाजून, पण त्याला असं रंग खूप वेगळा खमंग नाही दिसतोय. भाजायचे. हा, कारण खूप खमंग भाजला की लालसरपणा येतो. आपलं इथे तेल सुद्धा तापत ठेवलेलं आहे आपण. ओके, साहित्य बघितलेलं आहे. आणि हे तांदूळ कुठलेही चालतील ना? कोणतेही चालतात. ओके, साहित्य बघितलेलं. आता जाऊया आपण प्रत्यक्ष कृतीकडे. आपण काय करणार आहोत तर पहिल्यांदा? आपण पहिल्यांदा तांदूळ भाजून घेऊया. ओके, इकडे कशात? तिथे या भाजूया? पॅनमध्ये. हो. ओके, घालू सगळं. हे. बस ना? थोडेसे. ओके. तर काय करताय तुम्ही? हे असं छान पाण्यात आपण भिजवलेले असतात ना, तर थोडासा ओलसरपणा असतो तांदळाला. बरं. तो तेलावर छान असा भाजून घेतला म्हणजे मग तांदूळ हलका होतो आणि लवकर शिजतो पण. ओके. आणि मऊ आणि मोकळा असा दोन्ही होतो हा भात. कारण हा भात असा गचका होऊन चालत नाही. बरं, ह्याच्यात काही घालायचं का? हो, याच्यामध्ये आधी आपल्याला उकळीचं थोडंसं पाणी घालायचं. आणि ह्याच्यातलं काही ते नंतर घालायचं. ओके, किती घालू बघा? हा, घाल. आणखी आता ह्याची काही गरज आहे आपल्याला? बंद करू? हो, चालेल, बंद करू. आता गरम पाणी लागणार नाही ना आपल्याला? नाही. झाले, आंघोळ बिंघोळ झाली आमची तांदूळातली. ते कसं तांदूळ जसे असतात तसे, म्हणजे नवीन तांदूळ असतो तर त्याला थोडं पाणी कमी लागतं. बरोबर. जुना तांदूळ असतो तर तो फुगतो, त्यामुळे त्याला थोडं जास्ती पाणी लागतं. त्यामुळे थोडासा अंदाज घेऊन पाणी टाकायचं. ओके. पण पाणी गरम करून गॅस बंद केला तरी चालतो. म्हणजे प्रत्येक वेळी उकळीचंच पाणी पाहिजे असं काही नाही. आता हे झाकण ठेवून थोडंसं 1-2 मिनिटं शिजू द्यायचं. आता आत काय चाललंय त्याचं? हे शिजतोय तांदूळ आता. शिजतोय. आणि हा थोडासा 1-2 मिनिटं शिजत आला की मग याच्यामध्ये आपण लाल तिखट, थोडंसं चवीपुरतं अगदी. बर, घालू? हा, अगदी थोडंसं नावाला. नावाला. आणि लिंबाचा रस, अजून थोडंसं. त्याच्यानंतर साखर चवीला, आणि मीठ चवीपुरतं. कारण गोळ्यात असतं त्यामुळे भातात जास्ती घातलं की ते खारट होईल. अच्छा, ह्याच्यात मध्येच लिंबाचा रस कुठे आला? लिंबाचा रस याच्यासाठी घालायचा की एक चव थोडीशी छान येते त्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या भातात आपण लाल तिखट घातलंय, तर लिंबाचा रस घातल्यामुळे थोडासा त्याला चकचकीतपणा येतो भाताला. ओके ओके ओके. आता हे आपण शिजवत ठेवायचं. हे शिजवत ठेवायचं. आता पुढे काय करायचं? सर, आता आपण हे जाडसर बेसन जे आहे, थोडंसं रवाळ बेसन घेतलं तर जास्ती चांगलं राहतं. बरं. म्हणजे तो याच्यात बेसन टाकायचं. ओके. म्हणजे तो गोळा असा खुसखुशीत होतो. बरं. अजून टाकलं तरी चालेल. टाकून द्या, म्हणजे तेल दिसणार नाही जास्त. बस बस. तर मला एक कुतूहल वाटतंय, तुमचं पुणे झालं, मुंबई झालं, अहमदनगर झालं, नागपूर झालं, तर तुम्ही हे सगळं ऍडजस्ट कसं झालं? कारण काय नागपुरामध्ये तसं त्या कम्पेअर करायला तर तिखटपणा जरा जास्त आहे. हो, तिखटपणा भरपूर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्वी म्हणजे असं म्हणतात की वराड आणि सोन्याची कुऱ्हाड. वराडातल्या लोकांना वेगवेगळे पदार्थ खायची अत्यंत आवड आहे. आणि त्यांना असं म्हणजे पाणी घालून बनवलेले किंवा कमी तेलाचे किंवा कमी तिखट असे पदार्थ त्यांना नाही आवडत. म्हणजे त्यांची टेस्टच मूळची तिखट आहे भरपूर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विदर्भामध्ये हे जे हवामान आहे हे अतिशय कोरडं हवामान आहे. त्यामुळे तिथल्या हवेला तिखट पचतं. जसं पुण्या मुंबईकडे आपल्याला पोटाला लगेच त्रास होतो मिरची जास्ती झाली किंवा तिखट, तर तसं विदर्भामध्ये होत नाही. तेलाचं प्रमाण काय एवढं जास्त आहे तिथे? कटपीठ हा प्रकार पश्चिम महाराष्ट्रात आहे, नाही अशातला भाग नाही, पण वराडात म्हणजे डोळे पांढरे होतील एवढं तिखट असतं ते. हो सर, हे आपलं भाजून झालं. आता ह्याच्यात काय काय घालायचं? ह्याला बंद करून काढून घ्यायचं बाउल मध्ये. ओके. आता आपल्याला नकोय ना गॅस? नकोय. आता यामध्ये आपण हे थोडंसं शेंगदाण्याचं कूट, 1 हात चमचा, बस बस, खूप झालं. थोडंसं भाजलेलं, किसून भाजलेलं खोबरं,
लाल तिखट, बस थोडस जिरं, थोडीशी हळद, धन्याची पावडर. जिरं न घालता धने जिरे पावडर घातली तरी चालते, पण मला जिरं आवडतं म्हणून मी जिरं घालते, अख्खं जिरं. थोडीशी साखर चवीला, लिंबाचा रस तो पूर्णच टाकून द्या तेव्हा, आणि मीठ आणि कोथिंबीर. हे सगळं आपण आता एकत्र केलेलं आहे. सगळं एकत्र करून घ्यायचं. आणि हे आधीच तेलात भाजलंय आपण, त्यामुळे याला जास्ती पाणी घालून भिजवायची गरज नाही लागत. थोडंसं हलकं पाणी घालून त्याचे गोल गोळे करून घ्यायचे. काय आता हे वेगळे गोळे ह्याचे करायची गरज नाही, कारण आम्ही ऑलरेडी तयार करून घेतलेले आहेत. काय वेळेचा अपव्यय करणं अतिशय चुकीचं आहे, त्यामुळे आपण हे घेऊन सुरू करूया. ओके, हे आता मी ठेवून देतो. ओके, आता काय करायचं मला सांगा. हे गोळे जे तयार होतील ते मग हा भात अगदी शेवटची वाफ आली की शिजेल असा ज्यावेळी दाणा राहतो, जसा हा भात आता अगदी होतच आलाय, बरोबर, तर ह्याला थोडस हलकं ढवळून घ्यायचं आणि थोडासा गॅस मंद ठेवायचा. आणि हा भात असा थोडा थोडा बाजूला करून त्याच्यावर एक एक गोळा ठेवत जायचा आणि त्याच्यावर असा भात सरकवून ठेवायचा. पांघरून घालून टाकायचं. पांघरून घालायचं म्हणजे ते गोळे शिजतात, छान खुसखुशीत होतात. हे जाडसरच डाळीचं पीठ म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं जास्ती चांगलं राहतं. वेळेवर जर आले पाहुणे, आणि हा अगदीच प्रसिद्ध भात आहे तिथला, त्यामुळे साधं जे घरात असेल ते बेसन घेतलं तरी चालतं, पण मग तो गोळा थोडासा असा चिकट होतो, म्हणजे असं फुटल्यावर असा खुसखुशीत नाही होत. हा, आणि मग हे असं झाकून ठेवायचं. आता हे आपल्याला किती वेळ लागेल. आता हे साधारण 3 ते 4 मिनिटात हा भात शिजेल पूर्ण. शिजला की मग ज्यावेळी आपण त्याला सर्व करताना त्याच्यावर ओलं खोबरं आणि कोथिंबीर आणि आपण जी हिंग आणि मोहरी घालून जी फोडणी करतो हळद न घालता, ती त्या भातावर टाकायची आणि सर्व करायचं. आणि मग खायला सुरुवात करायची. आणि त्याच्यासोबत चिंचेचं सार खातात गोळे भातासोबत. ओके ओके, हे सगळं व्यवस्थित करायचं आणि मग खायला सुरुवात करायची. हा, तेच तुम्हाला वाटलं ना मी तुम्हाला तेच सांगणार, लिहून घ्या म्हणून. कसं झालं ओळखता तुम्ही, कमाल आहे. शपथ, लिहून घ्या साहित्य आणि कृती. नागपुरी गोळा भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेले तांदूळ, दाण्याचा कूट, बेसन, भाजलेलं दाण्याचं कूट, भाजलेलं सुकं खोबरं, कोथिंबीर, तिखट, साखर, तेलातली मोहरीची तयार फोडणी, लिंबाचा रस, मीठ, जिरपूड, जिरं, धणेपूड आणि हळद. कृती: पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये भिजवलेले तांदूळ भाजून घ्यावे. त्यामध्ये उकळलेलं पाणी, तिखट, लिंबाचा रस, साखर आणि मीठ घालून भात शिजवून घ्यावा. फ्राय पॅन मध्ये तेलावर बेसन खरपूस भाजून घ्यावं. एका बाउल मध्ये भाजलेलं बेसन घेऊन त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, भाजलेलं खोबरं, तिखट, जिरं, हळद, धणेपूड, जिरेपूड, साखर, लिंबाचा रस, मीठ, कोथिंबीर आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावेत. तयार गोळे भात शिजताना त्यामध्ये घालावेत. वरून खोबरं, कोथिंबीर आणि मोहरीची फोडणी घालून गोळा भात सर्व्ह करावा.